यड्राव येथे भारतीय जनता पार्टीच्या यड्राव पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार विजय बापूसो पाटील व जिल्हा परिषद उमेदवार संजना पुजारी यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। प्रचाराच्या प्रारंभी धार्मिक विधी व पदयात्रेमुळे परिसरात सकारात्मक व विकासभिमुख वातावरण निर्माण झाले होते। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित करताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात तसेच राज्यात भाजपचे सक्षम व स्थिर सरकार कार्यरत असून सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विकास पोहोचवण्याचे काम सुरू आहे। यड्राव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाने विजय पाटील यांच्यासारखा कर्तृत्ववान व लोकाभिमुख उमेदवार दिला आहे। भारतीय जनता पार्टी ही विकास पारदर्शक व जनसेवेची भूमिका घेऊन काम करणारी संघटना आहे। सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणे, मूलभूत सुविधा मजबूत करणे आणि ग्रामीण भागाचा विकास साधणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे। प्रारंभी श्री दत्त महाराजांची आरती करून सुरुवात करण्यात आली। त्यानंतर श्रीफळ वाळवून प्रचाराला पदयात्रेने प्रारंभ झाला। ही पदयात्रा श्री दत्त मंदिर, श्री गणेश मंदिर, हनुमान मंदिर, जैन मंदिर, थळपांढरी, श्री विठ्ठल मंदिर, हजरत गजबरसो, राजबक्षरसो दर्गा, श्री लक्ष्मी मंदिर आदी धार्मिक स्थळी श्रीफळ वाढवण्यात आला। या पदयात्रेत भाजपचा विजय असो या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या प्रसंगी देवराज नाईक निंबाळकर, बाली नाईक निंबाळकर, प्रवीण नेमिष्टे, सूरज कोरे, रमेश दावाडे, सुमित पाटील, राहुल दावाडे, भरत रोजे, पिंटू नवंगरे, औरंग शेख, मिथुन बिरंजे, अमोल रेंदाळे, गणेश साळुंखे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार आदरणीय संजनाताई सातगुंडा पुजारी आणि यड्राव पंचायत समितीचे अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय विजय बापूसो पाटील यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ आज आपण तर श्री गुरुदेव दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी चालू केलं। ज्या पद्धतीनं देशामध्ये मोदीजींचं सरकार त्या ठिकाणी आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून ह्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगले सक्षम उमेदवार आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी केला। आज जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये निश्चित प्रलंबित काही प्रश्न या ठिकाणी आहेत। ते प्रश्न घेऊन आम्ही प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतोय। आम्ही कुणाचा द्वेष, मत्सर किंवा कुणाच्याबद्दल आकस बाळगून ही निवडणूक लढवत नाही, तर देशामध्ये सर्वात मोठा पक्ष असणारा भारतीय जनता पार्टी हा विकासाची वाटचाल ठेवणारा पक्ष आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवणार आहे। निश्चितपणानं गेल्या टर्ममध्ये ज्या पद्धतीनं मी जिल्हा परिषद सदस्य असताना विकास कामं झाली त्याच पद्धतीचा विकासाचा आलेख हा चढता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सक्षम उमेदवार या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलेले आहेत। या मतदारसंघातील जनता, मला विश्वास आहे की ही या मतदारसंघातील जनता खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी उभं राहील आणि एक चांगला लोकाभिमुख या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडण्याच्यासाठी म्हणून आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील हा विश्वास मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 5 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी या शिरोळ तालुक्यामध्ये मतदान सर्वसामान्य जनतेने करून एक चांगल्या पद्धतीचा पर्याय ह्या शिरोळ तालुक्यामध्ये निर्माण करावा आणि एक चांगल्या पद्धतीचे विकासाची वाटचाल आणि विकासाचे कास धरणारे हे सर्व उमेदवार विजय करून खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी 7 तारखेला प्रभू रामचंद्राच्या साक्षीने, दत्त महाराजांच्या साक्षीने खऱ्या अर्थानं मोदीजींचे आणि देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निर्माण करण्याच्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा, मतदानरूपी आशीर्वाद द्यावा आणि चांगल्या पद्धतीचं भरघोस यश आमच्या पदरामध्ये द्यावं हीच मतदारांना मी खऱ्या अर्थानं कळकळीची विनंती करतो। निश्चितपणानं मला खात्री आहे आणि मला विश्वास आहे की ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजय होतील। त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची ती मात्र शंका या ठिकाणी असण्याचं कारण नाही आणि त्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आशीर्वाद देईल हा विश्वास मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी